तिथं आम्हाला काम नाही धंदा नाही म्हणून आम्ही शेत आहे म्हणून गावी आलो. आता गावी आलेला हाय ती बी शेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही खावं काय? आमच्या लेकरांनी काही नोकऱ्या नाहीत काही नाही. आम्ही हाय ही शेत आम्ही करून खायला आम्हाला शेत द्यायचं नाही. आणि आमच्या शेताकडे नाव बी घेऊ नये. शेताकडे आम्हाला शेताची ही काही गरज नाही. मुंबईला कसं काय गेलो होतो? काय काय शेत गेलं खायला नाही पीक पाणी होईना झालं म्हणून पोट भरायला गेला. माती कामगार काम केलं. करोनाचा काळ आला 4 एकर शेत आहे म्हणून आम्ही इथं आलो. आणि हे हाय ती बी घालून पुन्हा उद्या काय झालं तर आमचे लेकरं जातील कुठं? काय खावं आमच्या लेकरांनी? सगळ्या गावाभोवती तळच आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. आमच्या गावाकडे ह्यांनी फिरकून बघू बी नाही. आमचा लास्टचा मोर्चा आहे आमच्या शिवावर येऊ बी नाही. सगळ्या गावाला तळच करायचं गाव उठून लावायचं आणि आम्ही खायचं काय? आमच्या लेकरांनी सरकारी नोकरी आहेत का? एका तरी कुठं दाखवा आमच्या लेकरांनी नोकरी आहेत कधी? रोज उठून लाखाचं काम करायचं लेकरं संध्याकाळी घरी येऊन बसायचं. आम्ही आई वडील शेतात कुठं कुठं काम करून खाताव. ती बी तुम्हाला शेत द्यायची आणि खायचं काय? एवढं आम्ही सांगू जर आता सांगता आम्ही पाळूलाच आहे. एवढा करोनाचा काळ आला आम्हाला 2 वर्ष इथं कान नाही पाणी नाही तिथं मिळालं. आम्ही कसे कसे रात्री चलत चलत येऊन गाव गाठलं. काय 2 एकर रान म्हणून आम्ही तिथे करून खायलो. आणि तुम्हाला तर आणखीन पाहिजे सगळ्या गावाभोवती तरच करा. जरीला जागा दिसायली की काय दिलं आम्हाला पहिल्या तर विचारा गव्हर्नमेंटला. काय म्हणा त्याला पाहिजे आमच्या लेकरं 4-4 एकर जमीन गेली असली जमीन गेली. पहिल्या तळ्याचा मोबदला नाही काहीच मिळालं नाही आम्हाला फक्त मिळालं शेतात काम करा मजुरी काम करत केलं म्हणून. एवढ्या मोठ्याले आंब्याचे झाड पाडायला तुम्हाला अधिकार नाही म्हणताय. मोठे मोठे झाड पाडला आज त्या जाऊन बघा कळलं आमच्या खोड आहेत का नाही. अन्याय व्हायला आहे आमच्यावर आणि आमच्यावर अन्याय आता सहन करणार नाही आणि आम्ही करून देणार नाही. आणि लास्ट मोर्चा आमच्या गावाला नावच घ्यायचं नाही तळ्याचं.